जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। बोदवड शहराच्या पाणी पुरवठा योजनेला गती, स्थळ निरीक्षणासह मंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा। आमदार चंद्रकांत पाटील करीत आहे युद्ध पातळीवर पाठपुरावा। मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुका आवर्षण प्रवण क्षेत्र व दुष्काळी भाग असल्याने शहरातील नागरिकांना गेल्या स्वातंत्र्योत्तर काळापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। ही समस्या कायमची नष्ट व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा शासन दरबारी युद्ध पातळीवर पाठपुरावा सुरू असून आता या योजनेला गती मिळालेली आहे। राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी आमदार चंद्रकांत पाटील, नाशिकचे मुख्य अभियंता भुजबळ, अधीक्षक अभियंता सौ नरवाडे मॅडम, मुख्याधिकारी गजानन तायडे, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, बोदवड नगरीचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सईद बागवान तसेच संबंधित अधिकारी यांची चर्चा झाली। तसेच पुढील 25 ते 30 वर्ष लक्षात घेता योजना त्या स्वरूपात तयार व्हावी व योजनेला मंजुरी मिळावी म्हणून सदरील प्रस्तावित योजनेत ज्या काही त्रुटी व तांत्रिक अडचणी होत्या या संदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदारांनी केल्या आणि पालकमंत्री महोदयांनी आचारसंहिता काळामध्ये त्रुटी व अडचणी तसेच कागदपत्रांची पूर्तता करून योजनेला गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना ही योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आदेशित केले। त्यामुळे योजनेला तातडीने वेग मिळून आचारसंहिता संपताच सदरील योजनेला मंजुरी मिळणार असून लगेचच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात होणार असल्याने आता बोदवडकरांची गेल्या अनेक वर्षापासूनची तहान भागणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे। मंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर मुक्ताईनगर येथे बोदवड शहराच्या स्वतंत्र पाणी पुरवठ्याचा स्रोत तपासण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन आमदारांनी स्थळ निरीक्षण केले। बोदवड पाणीपुरवठा योजनेचा स्रोत हा तापी नदीच्याच पात्रातून घेण्यासंदर्भात अधिकारी वर्ग यांना पाहणी करून त्या संदर्भातील अहवाल शासन दरबारी लवकरात लवकर सादर करावा अशी सूचना आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली। तसेच आमदारांनी सद्यस्थितीत मुक्ताईनगर व बोदवड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व नियमित व्हावा या संदर्भात देखील चर्चा करून नदीपात्रा ठिकाणी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित गजानन तायडे यांना केल्या। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद।